विद्यार्थी मित्रांनो, आज पाहूया त्रिकोणातील त्रिकोण मोजणे भाग 5। या 3 आकृत्या पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये भरपूर त्रिकोण आहेत। तर आज नेहमीप्रमाणे तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे। सर्वप्रथम काय करूया, क्रमांक देऊया 1 2 3। हेच दिलेले क्रमांक असे लिहूया 1 2 3। त्यानंतर 1 आणि या 2 ची बेरीज करून घेऊया, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6। इकडच्या अंकांची बेरीज करून घेऊया, 4 आणि 6 10। उत्तर आलेलं नाही। परत काय करूया, ही घ्यायची नाही संख्या, ही घ्यायची, ही घ्यायची नाही। 3 याच्यामध्ये ऍड करूया 10 मध्ये। 10 आणि 3 किती होतात, 13। 13 त्रिकोण या पहिल्या आकृतीमध्ये आहेत। दुसऱ्याला पण त्याच पद्धतीने करूया, 1 2 3 4। क्रमांक लिहूया 1 2 3 4। एक जशाला तसं लिहूया, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10। इकडच्या अंकांची बेरीज करून घेऊया, ती येईल 20। ही घ्यायचा नाही संख्या, ही घ्यायची, ही घ्यायची नाही, ही घ्यायची। 1 आणि 6 घ्यायचं, 1 आणि 6 किती होतात, 7। 20 आणि 7 किती होतील, 27। 27 त्रिकोण या दुसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये आहेत। याला एक क्रमांक देऊया, 1 2 3 4 5। एका खाली एक लिहूया, 1 2 3 4 5। एक जशाला तसं इकडे लिहूया, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15। इकडच्या अंकांची बेरीज करून घेऊया, 4 आणि 6 10, 10 आणि 10 20, 20 आणि 15 35। नेहमीप्रमाणे ही घ्यायची नाही, ही घ्यायची, ही घ्यायची नाही, ही घ्यायची, ही घ्यायची नाही। एका आड एक करायचंय। कोणकोणत्या घ्यायच्या, 3 आणि 10 13। याच्यामध्ये 13 काय करूया, अधिक करूया। काय उत्तर येईल सांगा कमेंटमध्ये। तेवढे त्रिकोण या आकृतीमध्ये असतील। कशी वाटली आजची तुम्हाला ट्रिक, नक्की कमेंट करा। धन्यवाद।